आज मी तुम्हाला आमच्या गिरोबाची जत्रा दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मी तनया. तुम्ही कधी कोकणात गेला असाल तर जत्रा नक्की अनुभवा. आमच्या कोकणात ना प्रत्येक गावात नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान प्रत्येक ग्रामदेवतेची जत्रा होते आणि अशीच आमच्याही गावात सलग 2 दिवस दोन्ही ग्रामदेवतांची जत्रा झाली. एक म्हणजेच माऊलीची जत्रा आणि दुसरीच गिरोबाची जत्रा. माऊली आणि गिरोबा आमच्या गावाचं ग्रामदैवत. खरं तर जत्रा म्हणजेच देवाचा उत्सव, रात्रभर चालणारं दशावतारी नाटक आणि संपूर्ण रात्रीचं जागरण. आज मात्र संपूर्ण मंदिर परिसरातील वातावरण नेहमीपेक्षा कितीतरी भारी असतं. मुख्य म्हणजे मंदिराची करण्यात आलेली रोषणाई, सकाळी लावलेली ती सुंदर भावगीतं, दुकानं लावण्याची लगबग, केळी विकण्याची विक्रेत्यांची धडपड आणि खाजाच्या दुकानवाल्यांची ती तयारी, सर्व काही अनोखं. मुख्य म्हणजे मूर्तीच्या चेहऱ्यावरचं ते हलकं स्मितहास्य मलाच खुणावते की काय हा विचार सुद्धा मनाला समाधान देत होता. दुसरं म्हणजे गावातील प्रत्येक घरात जत्रेनिमित्त येणारी पाहुणे मंडळी. खास जत्रेसाठी येतात बरं का, आणि त्यांच्यासाठी स्पेशल बनलं जाणारं जेवण. लहानपणी ना जत्रेत लागणाऱ्या दुकानांची आम्हाला मोठी उत्सुकता असायची. मंदिराभोवती 4-5 फेऱ्या अगदी सहज पूर्ण व्हायच्या. शॉपिंग करण्यासाठी, खाण्यासाठी घरातून पैसे मिळायचे. ते जत्रेत खर्च करायचे, नाहीतर जपून ठेवायचे. अनेक मित्रमैत्रिणींची, गावातल्या माणसांची या निमित्तानं भेट होते, विचारपूस होते. एरवी बाहेर आपण खूप काही खाऊ, पण जत्रेतली पाणीपुरी, शेवपुरी, गोबी मंचुरियन, कांदा भजी, आईस्क्रीम असं खाणं, आणि तेही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा घरच्यांसोबत, यात एक मात्र वेगळं सुख. मुख्य म्हणजे जत्रेतली सगळ्यात माझी आवडती आणि जवळची गोष्ट म्हणजेच माऊलीच्या मंदिराकडून येणारे ते तरंगखांब. अगदी वाजत गाजत आणि नाचत तरंग खांबांना आणलं जातं, आणि यावेळी वाजणारा तो ढोल आणि ती सनई, ह्या वादनाचा जो रिदम आहे ना, तो मात्र फार वेगळा आणि अनोखा आहे. स्पेशली मला हे जत्रेतलं वादन खूप आवडतं. ऐका. खरं तर आता जत्रेतही आधुनिकता आली आहे. सगळं बदललंय, पण एक पाहुणा मात्र दरवर्षी कायम येतो, तो म्हणजेच कासार, जिथं बायका मंडळी नेहमी गर्दी करतात. यानंतर 12 वाजले की आरतीला सुरुवात होते आणि मंदिराभोवती एक फेरा पूर्ण होतो. जत्रा म्हणजेच मुख्य दशावतारी नाटक, जे 2च्या दरम्यान सुरू होऊन सकाळी 6च्या दरम्यान संपतं आणि जत्रेची समाप्ती होते. जत्रा म्हणजे वर्षभरासाठी मिळणारी सकारात्मकता आहे, जी की कधीच संपू शकत नाही. आणि काय, मालवणी खाजा तुमका माहितीच असताला, ता काय वेगळ्या सांगायची गरज नाही. म्हणूनच ना या जत्रेतली जी सकारात्मकता आहे ना, ती गमावणं कोकणी माणसा काय जमणं नाही. त्यामुळेच मी सुद्धा गावी जाऊन बरा मस्तपैकी दशावतारी नाटक बघून सकाळी पहाटे घरात पोहोचलंय. तर मंडळी, गावाकडचे 4 दिवस या सिरीजचा पहिला पार्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.